जय शिवराय, जय शंभूराजे। हिरोशिमावरील अणुबॉम्ब हल्ला इतिहासातील एक भीषण वळण। 6 ऑगस्ट 1945 रोजी मानवजातीच्या इतिहासातील एक अत्यंत विनाशकारी घटना घडली। अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब टाकला। या स्फोटात तत्काळ 70,000हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आणि हजारो लोक गंभीर जखमी झाले। तसेच दीर्घकालीन विकिरणाचा त्रास सहन करावा लागला। हा क्षण दुसऱ्या महायुद्धातील निर्णायक टप्पा ठरला। युद्धाच्या स्वरूपात आमूलाग्र बदल घडवून आणला। लिटल बॉय असे कोडनेम असलेला हा अणुबॉम्ब एनोला गे नावाच्या B-29 विमानातून सकाळी 8:15 टाकण्यात आला। काही सेकंदात संपूर्ण शहर उद्ध्वस्त झाले, इमारती कोसळल्या, सर्वत्र आगीने थैमान घातले आणि आकाशात एक भीषण अनक्लाउड निर्माण झाला। मृतांमध्ये बहुतांश सामान्य नागरिक, पुरुष, महिला आणि लहान मुलं होती, जी क्षणात मृत्युमुखी पडली। या हल्ल्यानंतर 3 दिवसांनी नागासाकीवर दुसरा अणुबॉम्ब टाकण्यात आला। या दोन्ही हल्ल्यामुळे जपानने 15 ऑगस्ट 1945 रोजी शरणागती पत्करली आणि दुसरे महायुद्ध समाप्त आले। काही लोकांच्या मते या अणुबॉम्ब हल्ल्यामुळे युद्ध लवकर संपले, अनेक जीव वाचले असते, परंतु अनेक तज्ञ आणि मानवतावादी कार्यकर्ते याला अनावश्यक सामान्य नागरिकांवर झालेल्या अमानुष अत्याचार मानतात। हिरोशिमावरील हल्ला आजही अणुयुद्धाच्या भीषण परिणामाची आठवण करून देतो। या घटनेनंतर अणुशस्त्र नष्ट करण्याच्या चळवळी सुरू झाल्या। आजही हिरोशिमा हे शहर शांततेचे, सहनशीलतेचे प्रतीक आहे, जे जगाला भूतकाळातील चुका आठवून देते आणि अणुशस्त्रमुक्त भविष्याकडे जाण्याचा संदेश देते। शेवटी एवढंच म्हणता येईल की 6 ऑगस्ट 1945चा हा हल्ला विसरता कामा नये। तो आपल्या भविष्यासाठी एक धडा आणि इशारा आहे। हिरोशिमाची आठवण आपणास हे शिकवते की कोणत्याही संघर्षाचा मार्ग शांततेने, संवादातून आणि सहकार्याने शोधला पाहिजे, कारण युद्धात कोणताही खरा विजेता नसतो। धन्यवाद।